लुधियानाला जायला पाहिजे. माझी एक सजेशन आहे की पुढचं आपण गॅदरिंग लुधियानालाच घेऊ आणि तिथे जाऊन टिप्सी अंकलना सांगू की आम्ही सगळे कुलकर्णीजी की मुंबई से ही आहे. म्हणजे नक्कीच आपलं स्वागत तिथे जोरदार होईल याची मला खात्री आहे. खूप छान होतं अभिवाचन. म्हणजे नक्कीच या पुस्तक हे छान असणार याची एक झलक आपल्या सगळ्यांना आज इथे मिळालेली आहे. हे पुस्तक बाहेर विक्रीसाठी सुद्धा आहे. याच्यानंतर मी कृष्णा सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. ची सुरुवात श्रेया आणि अविनाशने केलेली होती, त्यामुळे त्याच्यानंतर बोलणं कठीण होतं. म्हणून प्रियंकाला मी विनंती केली की मध्येच सारिकाचं होऊ दे आणि मग मी बोलतो. माझ्या विनंतीला तिनं मान दिला, याच्याबद्दल प्रियंकाचे आभार मानतो. हे पुस्तकप्रेमी समूहाचं 4थं स्नेहसंमेलन आहे. पहिली 2 लोणावळ्याला झाली, गेल्या वर्षीचं याच ठिकाणी झालेलं होतं आणि हे 4थं. मध्यंतरी आम्ही एकदा साधारण 50 पुस्तकप्रेमी नाशिकला राहुल फाटेंकडे गेलेलो होतो. तेही एक प्रकारचं स्नेहसंमेलनच होतं. ते धरलं तर 5 स्नेहसंमेलनं झाली. आता स्नेहसंमेलनाला जायचा प्रसंग आपल्यातल्या प्रत्येकालाच येतो. मग इतर स्नेहसंमेलनं आणि हे स्नेहसंमेलन यात नेमका फरक काय आहे असा जर आपण विचार केला तर इतर स्नेहसंमेलनं जी असतात ती प्रथम सहवास आणि नंतर स्नेहसंमेलन अशा स्वरूपाची असतात. म्हणजे जसं समोर विकास मोघे बसला आहे, सुलेखा आराध्य आहे, चित्रा सोहनी आहे, विश्राम कुलकर्णी आहे. म्हणजे हे सगळे माझे वर्गमित्र आहेत आणि आम्ही गेली 5-7 वर्ष दरवर्षी वर्षातनं 2दा तरी एकत्र येतो. अगदी अलीकडं दांडेलीला फेब्रुवारीमध्ये आम्ही 3 दिवस एकत्र होतो. अशा प्रकारचं स्नेहसंमेलन असेल. समोर प्रकाश पत्की आहेत, तर ते म्हणजे अधिकारी संघटनेचे खूप मोठे नेते आहेत, बँकिंगमधले भीष्माचार्य असं मी त्यांना म्हणतो. तर ते दरवर्षी ॲन्युअल AGM असेल किंवा वेगवेगळ्या कारणानं काही मीटिंग्स बोलवतात, गॅदरिंग्स बोलवतात. ते स्नेहसंमेलन त्याच प्रकारचं असतं. जोशींची स्नेहसंमेलनं असतात, साठेंची असतात, साठे जोशींची असतात. आपल्याकडे 2दा घोळ झालेला आहे. माझ्याकडनं बऱ्याच वेळेला, 2दा नाही 4-5 वेळेला घोळ झाला आहे की आपल्या ग्रुपमध्ये 2 संध्या जोशी आहेत. मग संध्याताईंना फोन, चिपळूणच्या संध्याताईंना फोन लावायचा म्हणून मी लावला तर तो पुण्यातल्या संध्याताईंना जायचा. मग असं 2-3 वेळा झाल्यानंतर पुण्यातल्या संध्याताईंनी मला विचारलं की सर म्हणले असं का होतं, तुम्हाला चिपळूणच्या ताईंना बरोबर बोलायचं असते आणि माझ्याकडे का कॉल येतो तुमचा. तर त्यांना मी सांगितलं की आता मी पुढच्या वेळेला काळजी घेतो, संध्या साठे जोशी असं त्यांचं नाव सेव्ह करून घेतो, चिपळूणच्या ताईंचं. त्या म्हणाल्या मी संध्या साठे जोशी. तर अशा प्रकारची जी स्नेहसंमेलनं असतात ही साधारणपणानं आधी सहवास म्हणजे शाळेतल्या कुठल्या तरी इयत्तेमध्ये एकत्र शिकलेलो आहोत, बँकेत नोकरीच्या निमित्तानं एकत्र काम केलेलं आहे, व्यवसायाच्या निमित्तानं काही मैत्री जमलेली आहे आणि त्याच्यानंतरची स्नेहसंमेलनं असतात. आपलं पुस्तकप्रेमी स्नेहसंमेलन जे आहे ते आधी पुस्तकांचा सहवास, आधी वाचनाची संगत आणि त्यातनं कुठल्या तरी आभासी समूहावर यायचं आणि आभासी समूहाच्या माध्यमातून नंतर आपण सहवासासाठी इथं एकत्र यायचं. अशा प्रकारचं हे स्नेहसंमेलन आहे. हे अगदी अनोखं स्नेहसंमेलन आहे आणि अशा स्नेहसंमेलनासाठी पाठोपाठची 4 वर्ष 101 लोक येत आहेत. हे खूप मोठी गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. आता हे वाचनाचं वेड एवढं आहे की बडोद्याहून वैशाली भागवत या ठिकाणी येतात. त्यांनी ग्रुपवर असं लिहिलं आहे, म्हणजे 2-4 दिवसापूर्वीच त्यांनी लिहिलं प्रवास सुरू करताना की 2 दिवस अगोदर प्रवास चालू करणारी मी पहिली पुस्तकप्रेमी आहे. आणि त्यातच त्यांनी पुढं लिहिलं की दरवर्षी 5 किंवा 6 दिवस पुस्तकप्रेमीच्या स्नेहसंमेलनासाठी काढायला मला खूप आनंद होतो. आता या अश्विनी निवर्गी आहेत, कुलकर्णी आहेत काय, तर ही मंडळी उदगीरवरनं आलेली आहेत.
औरंगाबादमधनं पी डी देशपांडे आलेले आहेत, काय अशी दूरदूरवरून इथं सगळी मंडळी येतात. अनिल मेहता सर आहेत. मगाशी श्रेयानं थोडासा उल्लेख केलाच की पाठीमागली 4ही वर्ष म्हणजे आपल्या प्रत्येक स्नेहसंमेलनाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर हजर असतात. त्यांच्यापेक्षा अधिक स्नेहसंमेलनातलं जर कुणी ऐकलं असेल ना तर शक्य आहे की हे माईक हे करणारे साऊंड सिस्टीमवाले जे आहेत ते किंवा हा हॉल हे दोनच हे असे असू शकतात की त्यांनी अनिल मेहतांपेक्षा जास्त ऐकलेलं आहे. कारण सर एकदा सकाळी बसले म्हणजे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी की एकही मिनिट त्यांनी कुठल्याही कार्यक्रमातला चुकवलेलं नाही 4 वर्ष. म्हणजे अशा प्रकारचं वाचनाचं प्रेम आणि त्यातनं जे हे स्नेह जुळलेलं आहे आणि त्यातनं आपण इथं येतो आणि वाचनानंतरचा हा सहवास सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे. अशा प्रकारचं हे स्नेहसंमेलन आहे. आता संमेलनाची सुरुवात झालेलीच आहे. या ठिकाणी जे कार्यक्रम आहेत त्यातलं पहिलं अभिवाचनाचा कार्यक्रम झालेला आहे. या पुढच्या कार्यक्रमामध्ये पुस्तकं प्रकाशन आहेत. आता पुस्तक प्रकाशनाबद्दल सांगायचं झालं तर पुस्तकप्रेमी समूह स्थापन केल्यानंतर पहिली 2 वर्ष या समूहातल्या एखाद्या तरी माणसाचं एखादं पुस्तक व्हावं यासाठी आम्ही प्रचंड धडपड केली, खूप प्रयत्न केले. मेहता सरांच्याबरोबर मी स्वतः 3-4 वेळेला त्यांच्याबरोबर अगदी ठरवून गप्पा मारल्या आणि त्यानंतरच्या पुढच्या 2 वर्षामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आपल्या मागच्या वर्षीच्या स्नेहसंमेलनामध्ये 12 पुस्तकं प्रकाशित झाली. आज म्हणजे या स्नेहसंमेलनामध्ये तो 12चा आकडासुद्धा ओलांडला जाईल आणि श्रेयासचं 2री आवृत्ती येते आता. म्हणजे या पुस्तकप्रेमीमध्ये आल्यानंतर पुस्तकप्रेमीची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट कुठली, मला जर असं कुणीही विचारलं तर पुस्तकप्रेमीची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हणजे सामान्य वाचकाला पुस्तकप्रेमीनं लिहायला शिकवलं. म्हणजे पुस्तक परिचयाच्या निमित्तानं लोक लिहायला लागले. पुस्तक परिचयाच्या निमित्तानं लिहिता लिहिता पहिल्या 2 वर्षामध्ये काही उपक्रम सुरू झाले. जसं काव्यसंध्येसारखा उपक्रम आहे की साधारण तो ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2020मध्ये सुरू झालेला होता. सुरुवातीला म्हणजे आम्ही कुणाच्याही कविता टाका पण कविता टाका त्या विषयावरच्या अशा प्रकारची सूट आम्ही देत होतो. आज आपण बघतो की संध्येमध्ये आता बाहेरच्या कवींच्या कविता आता प्रकाश पेटकर सर शोधून कुठनं टाकतात तो भाग वेगळा. ते सोडलं तर बाकीचे सगळ्या कविता या पुस्तकप्रेमी समूहातल्या लोकांनी लिहिलेल्या कविता आहेत. आणि या समूहात आल्यानंतर लोक कविता लिहायला लागले, ललित लिहायला लागले, विनोदी लिहायला लागले, कथा लिहायला लागले, रहस्यकथा लिहायला लागले आणि सचिन केळकरांचे तर आता रहस्यमय कादंबरी येते. म्हणजे ही सगळी जी प्रगती आहे ना ही सामान्य वाचक की जो पूर्वी वाचत होता म्हणजे जेवढा आज वाचतो तेवढाच पूर्वी वाचत होता पण लिहित नव्हता. पण आपण जे हे अभियान सुरू केलं की सलग 7 दिवस लिहायचं, हे 7 दिवस लिहायच्या निमित्तानं लोकांना लिहायची एवढी सवय लागली की मग वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये लोक व्यक्त व्हायला लागले आणि त्यातून एवढी पुस्तकं सध्या प्रकाशित होत आहेत. ही आपल्या समूहाच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आता कार्यक्रमांबद्दल मगाशी मी बोलत होतो त्यातलं एकच सांगेन मी की तुम्हाला जी वेळ दिलेली आहे ती वेळ सगळ्यांनी कसोशीनं पाळावी अशी माझी विनंती आहे. गेल्या वर्षी आम्ही अलार्म बेल ठेवायचा प्रयोग केलेला होता. अलार्म बेल यावर्षी श्रेया विसरून आलेली आहे आणि त्यामुळं हे बघा मला सचिन केळकर सरांनी काय भेट दिले म्हणजे त्यांना चाफळला गेल्यानंतर चाफळमध्ये लक्षात आलं की अलार्म बेल आपण विसरून आलो आहे. मग त्यांनी ही चाफळमध्ये चिठ्ठी विकत घेतली आणि ती मला दिले आणि जत्रेत घेतलेली असली तरी वाजते. ही वाजवायचा प्रसंग माझ्यावर येऊ देऊ नका अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. वाजवून दाखवू सर, फोटो काढायला हरकत नाही.